Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। बहुजनों की शान भारत का संविधान हा कार्यक्रम गेल्या 3 महिन्यापासून आपण हा कार्यक्रमाची तयारी करतोय आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये या कार्यक्रमाला आपण प्रदर्शित करत आहोत। ह्या कार्यक्रमाला प्रदर्शित करत असताना बहुजनों की शान भारत का संविधान संविधान हे कशासाठी निर्माण केलं, भारतामध्ये काय गरज पडली, भारतामध्ये कुणी कुणी राज्य केलं, आक्रमण केलं आणि त्या आक्रमणाला प्रत्युत्तर भारताने कशा पद्धतीने दिलं, त्या सगळ्या गोष्टीचा इतिहास जो खरा इतिहास आहे तो आपण आपल्या भारतीयांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न बहुजन सैनिकच्या माध्यमातून आपण करणार आहोत। असाच एक पहिला प्रयोग आपण या ठिकाणी पुण्यामध्ये आलो आहोत। या पुण्यामध्ये सन्माननीय सुदीपजी गायकवाड सर, जे की बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे सचिव आहेत, यांच्याबरोबर आपण ही माहिती सखोल माहिती आपण घेणार आहोत। ही माहिती घेत असताना मला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत की ते राजकारणी जरी असले तर पहिल्यांदा ते कांशीराम साहेबाबरोबर जुडलेले आहेत। समाजकारण 85% समाजकारण आणि 15% राजकारणाच्या संदर्भामध्ये ते जास्तीत जास्त लक्ष देत आहेत आणि खरंच या देशाला गरज आहे सन्माननीय कांशीराम साहेबांच्या विचाराची, अर्थात फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची। म्हणून आपण सुरुवात याच ठिकाणातून करतोय। मी सन्माननीय सुदीपजी गायकवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी आज त्यांना जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल भारतीयांना ज्ञान द्यावं। सर्वांना सप्रेम जय भीम। भारतीय संविधानाचा विजय असो। आपण आज या ठिकाणी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित बहुजन फेस्टिवल याचं आयोजन केले आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून बहुजनों की शान भारत का संविधान या नावाने हा उपक्रम आपण केलेला आहे। त्याबद्दल तुमच्या सर्व चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे चॅनलचे मी मनोपूर्वक असं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आपण मला जो विषय दिलेला आहे की भारत निर्माण कसा झाला, भारत हा विषय आपल्या देशामध्ये भारत हा शब्द कुठून आला, या अनुषंगाने भारताचं मूळ नेमकं काय, या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी मला जो चर्चेचा विषय दिलेला आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की जो भारत हा शब्द आपण आज भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये भारताची जी ओळख आहे, या भारताचं जे मूळ आहे, या भारताचं मूळ आहे हे प्राचीन इतिहासामध्ये तुम्हाला संदर्भ फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल। प्राचीन असा हा शब्द आहे। आपल्याला माहित आहे का, सिंधू संस्कृती या देशामध्ये जी होती, त्या सिंधू संस्कृतीमध्ये भारत नावाची एक आदिवासी टोळी, आदिवासी जमात या परिसरामध्ये जो आपण आज जो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जो आपण सगळं पाहतो, याच्यामध्ये प्राचीन आदिवासी भारत नावाची टोळी होती आणि त्या टोळीच्या माध्यमातून आपल्याला जर खऱ्या अर्थाने काय ओळख मिळाली असेल तर भारत ही नावाची आपल्याला ओळख आपल्या या देशाला मिळाली। आणि हे मी स्वतः म्हणतोय असं नाही, तर पुरातन विभागाचे म्हणजे जे इतिहास तज्ज्ञ ज्यांनी इतिहासाचं संशोधन केलेलं आहे असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंग यांनी हे सांगितलं गेलंय की सिंधू संस्कृतीमध्ये, ज्याला त्या सिंधू संस्कृतीला आपण बौद्ध संस्कृतीमध्ये रूपांतरित जी संस्कृती झाली, त्या संस्कृतीमध्ये जी आदिवासी आदिम टोळी म्हणून जे लोक वावरत होते त्याच्यामध्ये भारत ही टोळी मोठी होती आणि त्या भारत टोळीच्या माध्यमातून आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेलं आहे। आपण जवाहरलाल नेहरूंचा जर डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं जर जे पुस्तक तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा पान नंबर 59 वर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे की भारताच्या इतिहासामध्ये ज्या प्रांतिक वांशिक टोळ्या होत्या
त्या टोळ्यामध्ये भारत नावाची ही एक टोळी होती. ती आदिवासी टोळी होती आणि त्या टोळीमुळंच आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भारतीय घटना आपल्या देशाला दिली आणि त्यावेळेस या देशाचं नाव काय असलं पाहिजे त्याचा ज्यावेळेस चर्चा करण्यात आली, त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हा प्रस्ताव मांडला त्यावेळेस भारत ही जी एक आदिम टोळी होती आणि त्या टोळीमध्ये या देशामध्ये सामाजिक चांगल्या प्रकारची व्यवस्था कार्यरत होती. एक चांगल्या प्रकारचं प्रक्रिया देशामध्ये होती. कुठल्याही प्रकारचं विभाजन नसणारी एक सामाजिक स्थिती या देशामध्ये होती आणि त्या स्थितीला त्या आदिम टोळीच्या काळामध्ये भारत हे नाव त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा उल्लेख केलेला. म्हणून ज्या वेळेस हा प्रस्ताव आला, इंडिया म्हणजेच भारत हा ज्यावेळेस उल्लेख आला त्यावेळेस तो प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये ज्यावेळेस भारताचा नाम उल्लेख करताना केलेला आहे. आता आजकाल काय होते आपण सगळेजण पाहत आहे, भारत हा शब्द भरत म्हणजेच महाभारतामधून घेतला गेलेला आहे असं आता लोक प्रचलित म्हणताना दिसतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन जे पुस्तक, या पुस्तकामध्ये महाभारताचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व 185 या वेळेस महाभारताचा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो. मला या सगळ्या प्रक्रियेतनं सांगायचं असं आहे की सिंधू संस्कृती, ज्या सिंधू संस्कृतीमध्ये नंतर जिला बौद्ध संस्कृतीमध्ये केलं गेलं, त्या सिंधू संस्कृतीच्या मध्ये भारत हा शब्द, भारत नावाची आदिम टोळी ही टोळी होती आणि या टोळीच्या माध्यमातूनच या देशाला खऱ्या अर्थाने भारत ही नावाची ओळख मिळालेली. ही संस्कृती, सिंधू संस्कृतीचा उल्लेख तुम्हाला मोहनजोदडो, हडप्पा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठा उल्लेख या ठिकाणी दिसतो. आणि विशेष सांगायचं म्हणजे ही सामाजिक प्रकारचं चांगली व्यवस्था असणारी ही आदिम नावाची भारत टोळी होती. परंतु तुम्हाला माहीत आहे नंतरच्या काळामध्ये आर्य आले. आता आर्य कुठून आले तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आर्य हे युरोपामधून इराण मार्गे, खैबर खिंडी मार्गे या आपल्या भारतवर्षामध्ये आले, म्हणजे भारतामध्ये आले आणि इथं जी मानवतावादी समानतेला मानणारी सिंधू संस्कृती, बौद्ध संस्कृती होती त्याच्यावर अतिक्रमण करून, म्हणजे जे मूळचे अनार्य, ज्याला आपण द्रविड म्हणू, नागवंशीय म्हणू, अशा संस्कृतीवर अतिक्रमण करून या देशामध्ये आर्यांनी राज्य केलं. आणि आजही म्हणजे मनुवादी, विषमतावादी, ब्राह्मण्यवादी ही जी संस्कृती या देशावर राज्य करण्याचं काम करते आणि त्या संस्कृतीच्या विरोधामध्ये महामानव म्हणजे तथागतांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत 2500 वर्षामध्ये जो मानवतावादी संघर्ष, म्हणजे विषमतेच्या विरोधामध्ये मानवतावादी संघर्ष तथागतांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत चालू आहे. याच्यामध्ये तथागतांनी तुम्हाला मला पंचशीलाचं पालन करून या देशामध्ये मानवतावादी विचार निर्माण करण्यासाठी काम केलं. तशाच प्रकारचं आपल्या संत महापुरुषांनी हा लढा पुढे चालू ठेवलेला आहे. आणि 26 जानेवारी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला भारतीय संविधान दिलं. या भारतीय संविधानामधून तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला आहे, तो अधिकार आज तुमच्याकडून माझ्याकडून पुन्हा हिरावून घेण्याची परिस्थिती आज होताना दिसते. आणि म्हणून आपलं जे चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमामधून बहुजनों की शान, भारत का देश का संविधान हा जो विषय घेऊन आपण आज जो चॅनलच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करताय, तुमचं खरोखरच मनोपूर्वक अभिनंदन करावं वाटतं. कारण आपली संस्कृती, आपलं मूळ हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. नाहीतर इथं विषमतावादी आर्य लोक ही तुमची माझी जी मूळ संस्कृती आहे ती नष्ट करण्यासाठी काम करतायत. याचं 1925 पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे. जी छुपा RSSचा जो अजेंडा चालवण्याचं काम या देशामध्ये आता सध्या सुरू आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जो मतदानाचा
मान सन्मानाने जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार सुद्धा हिरावून घेण्याची व्यवस्था या देशामध्ये कार्यरत आहे. म्हणून आपल्याला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि तुमचं माझं जे मूळ आहे, जे भारतवर्षामध्ये दिसतंय, या भारतवर्षाचा इतिहास उजागर करावा लागेल. एवढे या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वप्रथम सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन. आज आपल्या त्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा जो उपक्रम राबवत आहे, हा उपक्रमाला आपल्या चॅनलला मी धन्यवाद देतो. आणि आत्ता जे आमचे सहकारी मित्र सुदीपजी गायकवाड यांनी भारताचा पूर्व इतिहास सांगितलेला आहे. मी याच्यापुढे जाऊन एवढं थोडक्यात सांगेन की प्राचीन संस्कृती, जे प्राचीन भारताची जी काही संस्कृती आहे, ही संस्कृतीमध्ये ह्या फार जी हडप्पा आणि मोहनजोदडो ही मोठी शहरं होती आणि ह्या सिंधू संस्कृतीच्या नदीच्या खोऱ्यामध्ये ही विकसित झालेली संस्कृती आहे. त्या काळामध्ये जो भारतातला जो मूळ निवासी होता, जो त्याला आपण म्हणू की आदिवासी ही जी काय जमात होती, ही सर्व भारतामध्ये कधी काळी ही आनंदाने जगत होती आणि सुजलाम सुफलाम आपण जे म्हणतो आपण तशा प्रकारे हे सगळं त्या काळामध्ये कुठल्या प्रकारची जाती व्यवस्था नव्हती. आणि त्या काळातच या सिंधू संस्कृतीच्या काळातच काही हत्यारं काही विकसित झाली, शेती विकसित झाली. परंतु त्यानंतर इथं जो वैदिक काळ आला, हे जे काय वैदिक या भारतामध्ये आले, हे मध्य आशियातून आले, खबरखिंडीतून आले. आणि ह्यांनी या ठिकाणी जे आपल्यावर जे काय गोष्टी लादल्या, जे वेद निर्माण केले, ते वेद विकसित केले. सामवेद, यजुर्वेद, अर्थवेद अशा 4 वेद त्यांनी निर्माण केले. आणि हळूहळू या देशातल्या जे मूळ निवासी होते, जे आदिवासी होते, त्यांना षड्यंत्र रचून यांच्यावर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की हा देश असा फार सुखी संपन्न होता आणि हा देश असा कधी काळी बौद्धमय होता. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारून या सगळ्या देशामध्ये बुद्धमय केलं होतं. परंतु या आर्यांनी काय केलं, या देशामध्ये ही बौद्ध संस्कृती संपण्याचा प्रयत्न केला. परंतु ही संपलेली बौद्ध संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून पुन्हा ही 1956ला या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला. आणि हा धम्म जो आहे या देशातल्या, या राज्यातल्या सर्वात शेवटचा जो वर्ग आहे यांनी स्वीकारल्यामुळे आजही बऱ्याच समाजाची इच्छा असतानासुद्धा हे त्या पालन करतात, परंतु ते अजूनही त्या पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. तर मला ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज भारत जो देश आहे, जरी स्वातंत्र्य आम्हाला आता मिळालं 47ला, पण 47च्या आधी या देशामध्ये अनेक लोकांनी आक्रमणं केली आहे. अनेक म्हणजे त्याला अनेक देशातल्या लोकांनी आक्रमण केले. म्हणजे या देशात डच आले, फ्रेंच आले, मोगल आले, इंग्रज आले. यांनी या देशामध्ये म्हणजे शेकडो वर्ष राज्य केली. या देशातली हा देश कधी काळी सुखी संपन्न होता. या सुखी संपन्न देशावर यांनी आम्हाला या देशामध्ये गुलाम बनवून ठेवलं. आणि गुलाम बनवून ठेवलं याच्यामध्ये जे काय वर्णव्यवस्था निर्माण केली, ही वर्णव्यवस्थेमध्ये इथला समाज अडकून राहिला. आणि त्या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून ते अजूनही बाहेर पडायला तयार नाही. वर्णव्यवस्थेनंतर जाती व्यवस्था निर्माण केली. या देशामध्ये 6343 जाती. या प्रत्येक जातीला वेगवेगळं सांगून म्हणजे प्रत्येक जात आपापल्या जातीमध्ये खुश कसा आहे अशा पद्धतीने राज्य करून फक्त देशामध्ये मुठभर जे आर्य आहेत, आधुनिक जे त्या काळात आलेले आर्य, आताचे ब्राह्मणवादी लोक, आताचे मोनोवादी लोक, या लोकांनी या देशावर मुठभर लोकांनी या देशाच्या मध्ये आधिपत्याखाली यांनी आत्ता राज्य सुरू केलं. आणि आजही जर तुम्ही परिस्थिती पाहिली या देशामध्ये कधी काळी की जो ब्राह्मणवादाचा पगडा होता तो हळूहळू आमच्या महापुरुषांनी म्हणजे अगदी गौतम बुद्धांपासून तर आता बहीण मायावतीपर्यंत हा जो पगडा आहे की याच्यावरचं जे काय त्यांनी जे केलेल्या म्हणजे अतिक्रमण आहे त्याच्यावर हळूहळू या महापुरुषांच्या विचारधारेने, या महापुरुषांच्या त्यागामुळे आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेद्वारे हे जे काय त्यांचं प्रमाण जे कमी केले
परंतु 2014 नंतर पुन्हा या देशामध्ये पेशवाई लादण्याचं काम, ब्राह्मणवाद आणायचं काम, मनोवाद आणायचं काम पद्धतशीरपणे षड्यंत्र रचून त्यांनी सत्तेच्या माध्यमातून हे चालू केलेलं आहे. अजूनही आमच्या बहुजन समाजाला या गोष्टी समजायला तयार नाही आहेत. आज जर आपण पाहिलं, आता निवडणुका झाल्या, 14 नंतर निवडणुका झाल्या, 14पासून तर 2026चा हा काळ आहे. या सर्व निवडणुका असतील, लोकशाही या देशात भारतामध्ये जगामध्ये जेवढे बी लोकशाही सर्वात जर मोठी लोकशाही कुठली असेल ते भारतातली आहे. कारण या देशामध्ये 6,000 जाती आहेत, 6,000 जातीत अनेक राज्य आहेत. या सर्व राज्य आणि या सर्व जातीला एका घटनेमध्ये बांधून ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी महान कार्य केलं. केवळ बाबासाहेब आंबेडकर एका अतिमागाच्या समाजात जन्माला आल्यामुळं आजही बाबासाहेब म्हणजे एका ठराविक वर्गाचे बाबासाहेब आहेत. फुले एका वर्गाचे आहेत, शाहू एका वर्गाचे आहेत, नवाब साठे एका वर्गाचे आहेत. हे वेगवेगळे महापुरुष अगदी बुद्धांपासून तर अगदी आमच्या आता बहिणीपर्यंत हे सगळे वेगवेगळ्या जाती धर्माचे जरी महापुरुष असले तरीसुद्धा यांना इथली व्यवस्था नेहमी एका बंदिस्त साच्यामध्ये बंदिस्त करण्याचं काम करत आहे. आणि त्याला कधीही त्याचं व्यापक स्वरूप त्याला देण्यात येऊ नये अशा पद्धतीचं षड्यंत्र इथली ब्राह्मणवादी व्यवस्था करत आहे. पडद्यामागे चालला, पूर्वी पडद्यामागून करत आहे, आता हे उघड करायला लागले. त्यामुळे भारताचा जो मूळ इतिहास आहे, जोपर्यंत बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास आम्ही समजून घेत नाही, आम्हाला ज्या समाजाला आपला इतिहास समजत नाही तो समाज कधी इतिहास घडवत नाही. तर आमच्या भारताची जी काय संस्कृती आहे, इतकी संस्कृती मानवतावादी संस्कृती आहे, समतावादी संस्कृती आहे, न्यायवादी संस्कृती आहे. तर या समतावादी संस्कृतीला पुन्हा जर आम्हाला विकसित करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहूजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जेवढेही महापुरुष आमच्या देशामध्ये होऊन गेले त्यांचा विचारांचा पुढे गेल्याशिवाय त्यांचा पूर्ण देशामध्ये त्यांची विचारधारा पसरल्याशिवाय पुन्हा देशामध्ये आमचं जे राज्य आहे, मूळ जे समतावादी राज्य आहे, मानवता राज्य येणार नाही असं मी आपल्या चॅनलच्या द्वारे आपल्याला सांगू इच्छितो.